नागपुरातील शंकरपूर परिसरात आज सकाळी एक थरारक घटना घडली। एका घराच्या किचन मध्ये तब्बल 5 फूट लांबीचा विषारी कोब्रा नाक शिरल्याने संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घरातील लहान मुले रडू लागली तर कुटुंबियांनी घाबरून मदतीसाठी सर्पमित्रांना संपर्क साधला। त्यानंतर काय घडले पाहूया या विशेष रिपोर्ट मधून। नागपूर शहरातील बेलतोरुडी परिसरातील शंकरपूर येथे राहणाऱ्या श्रीमती शारदा संतोष सकाळी आपल्या किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या। याचवेळी त्यांच्या नजरेस किचनमधील अलमारीकडे सरकत जाणारा एक मोठा विषारी कोब्रा नाग दिसला। जवळपास 5 फूट लांबीचा आणि मोठा फणा काढलेला हा नाग पाहताच त्या प्रचंड घाबरल्यात। त्याचवेळी किचनमध्ये त्यांची 2 लहान मुलेही उपस्थित होती। अचानक समोर आलेली विषारी नाग पाहून घरातील सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत। लहान मुलांनी रडण्यास सुरुवात केली तर कुटुंबीय घराबाहेर पडलेत। त्यानंतर शारदा संतोष यांनी नागपूर पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून सर्पमित्र शुभम पराडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि तातडीने मदतीकरिता फोन केला। फोन मिळता सर्पमित्र शुभम पराडे यांनी हातातील सर्व काम बाजूला ठेवून अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेतली। सापाचा शोध घेत असताना कोब्रा नाग किचनच्या अलमारीखाली लपून बसल्याचे दिसून आले। सर्पमित्र शुभम यांनी अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेत, मात्र हा नाग अत्यंत आक्रमक अवस्थेत होता। सापाने 2 वेळा सर्पमित्रांवर चावण्याचाही प्रयत्न केला, तरीही धैर्य आणि अनुभवाच्या जोरावर शुभम पराडे यांनी अखेर त्या विषारी नागाला सुरक्षितरित्या पकडलेत आणि विशेष भरणीत बंदिस्त केले। त्यानंतर त्या नागाला बुटीबोरी परिसरातील जंगलात नेऊन सुरक्षितपणे निसर्गात मुक्त करण्यात आले। या यशस्वी रेस्क्यूमुळे घरातील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सर्पमित्र शुभम पराडे यांचे आभार मानलेत। सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरामध्ये शिरण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे।